नमस्ते, मी मानसी महेश कुकडे, जिल्हा परिषद शाळा पावस नंबर 1, तालुका जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मी कार्यरत आहे. आज भाषाकृतींचा बुधवार या मालिकेत मी आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. निपुण भारत अभियानाचा एक भाग म्हणून निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम सध्या राज्यभर प्रभावीपणे राबवला जात आहे. निपुण भारत अभियान, नॅशनल इनिशिएटिव्ह प्रोग्राम. अभियान या शब्दाचा अर्थच मुळी कुठलीही स्थिती सुधारण्यासाठी स्वतःच्या कल्पनेचा कस लावून जे जे काही करता येईल ते प्रत्येकानं करायचं. या अभियानाद्वारे भाषा आणि गणित या विषयांच्या मूलभूत कौशल्यात बालक आपल्याला निपुण करायचं आहे. अर्थात यासाठी आपल्याला सुलभकाची भूमिका करायची. शिक्षक तोच जो शिकवत नाही मुलांना, तर शिकण्याची प्रेरणा देतो, शिकण्यासाठी त्याला उद्युक्त करतो. याच भूमिकेतून आपल्याला निपुण प्रतिज्ञेमध्ये जशी अभिप्रेत शाळा आहे, तशी मुलांसाठी आनंददायी समृद्ध अनुभव देणारी, समृद्ध अनुभवांच्या भरपूर संधी देणारी आणि अभिव्यक्तीचं आकाश खुलं करणारी शाळा आपल्याला निर्माण करायची. या अनुषंगानेच मी आज या मालिकेद्वारे वाचन कौशल्याच्या विकासाबाबत आपल्याशी हितगुज करणार आहे. कृती कार्यक्रम अधिक फलदायी व्हावा यासाठी वाचन विकासाच्या माझ्या कल्पना, मी वर्गात करत असलेले माझे भाषिक प्रयोग हे मी या ठिकाणी विशद करणार आहे. मला याबाबत उमगलेल्या क्लुप्त्या इथे सांगणार आहे. याद्वारे मी काही कृती आपणासाठी सुचवणार आहे. मला खात्री आहे की आपल्यालाही त्या आवडतील. जशा लेखनपूर्व तयारीच्या कृती असतात, तशा वाचनपूर्व तयारीसाठी सुद्धा काही कृती घ्यायला हव्यात. जसं सरळ रेषेवरून चालणं, उलट चालणं, प्राण्यांप्रमाणे चालणं, डोक्यावर वस्तू ठेवून चालणं, नागमोडी दोरीवर गटानं चालणं. या कृतींमुळे काय होईल तर हालचालींमध्ये समन्वय, स्नायूंवर नियंत्रण राहील आणि या शारीरिक क्षमतांचा विकास झाल्यामुळे आपल्याला वाचनासाठी त्याचा उपयोग होणार आहे. वाचन प्रक्रिया सहज आणि नैसर्गिक व्हायला हवी. यासाठी वर्गातलं वातावरण मजकूर समृद्ध असायला हवं. वाचन म्हणजे थोडक्यात लिपीची जाण करून द्यायची. ती करून देताना कल्पकतेचा कस लावायला हवा. वर्गातील, शाळेतील मजकूर समृद्ध वातावरण तयार झालं की मुलांच्या मनातली लिपीची भीती लुप्त होईल आणि भाषेबद्दलचं आश्वासक वातावरण तयार होईल की ज्या वातावरणामुळे मुलं वाचायला उद्युक्त होतील. आपल्याला नेमकं तेच साधायचं आहे. आता मजकूर समृद्ध वातावरण म्हणजे नेमकं काय तर भरपूर मजकूर लिहून ठेवायचा असं मात्र याचा अर्थ अपेक्षित नाही. तर वर्गामध्ये जो मजकूर आपण लिहिणार आहोत तो मजकूर मुलांच्या अनुभव विश्वातून आलेला असला पाहिजे. वर्गातील मजकूर हा त्यांच्या बोलण्यातूनच आलेला असणं खूप गरजेचं आहे. तो मुलांच्या आवडीचा असणं फार महत्त्वाचं आहे. या सगळ्यामुळे भाषेशी त्यांचं नातं अधिक विश्वासाचं तयार होत जातं आणि मुलं वाचती होतात. आपण जे बोलतो तेच लिहिलं जातं हे मुलांना यातून हळूहळू उमगत जातं. वर्गात मजकूर समृद्ध वातावरण तयार करण्यासाठी नेमकं काय काय करता येईल तर शाळेत आपण वेगवेगळ्या सणांच्या शुभेच्छा मुलांना देत असतो. तसे शुभेच्छा संदेश फलकावर लिहित असतो. वाढदिवसाच्या शुभेच्छा फलकावर लिहिल्या जातात. तर असे शुभेच्छा संदेश जाणीवपूर्वक मुलांना वाचण्याची सवय लावली पाहिजे. तसा दृष्टिकोन त्यांच्यामध्ये आणला पाहिजे, ज्यामुळे शुभेच्छा संदेशाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शब्दांची चित्र त्यांच्या दृष्टीपटलावर दृढ होत जातात. त्यानंतर आपल्याला वर्गातल्या सर्व वस्तूंवर नामपट्ट्या लिहून ठेवता येतील. सूचनापट्ट्या लिहून ठेवता येतील. ज्या नेहमी सूचना आपण छोट्या छोट्या देत असतो त्या शब्दबद्ध करायला हव्यात, लिपिबद्ध करायला हव्यात की ज्या त्यांना वारंवार दिसत राहतील. दिनदर्शिका वाचन हा एक उत्तम उपक्रम या दृष्टीने होतो. दिनदर्शिका वाचायला मुलांना आवडते. याच महिन्याचं घेऊया ना उदाहरण.
14 तारखेला येत्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. जर का दिनदर्शिका वाचताना आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती हे शब्द जाणीवपूर्वक दाखवले तर आपोआप मजकुराकडे ते डोळसपणे पाहतात. त्यानंतर प्रेरक शेरे आपल्याला मुलांना देता येतील, जसं की शाब्बास बाळा, खूप छान, अशा प्रकारचे शेरे जर का आपण लिहून दिले त्यांच्या वहीवर, तर मुलं कौतुकाने, उत्साहाने पुन्हा पुन्हा ते शेरे बघत असतात. कारण त्या शेऱ्यांमधून त्यांचा आत्मसन्मान झालेला असतो आणि पर्यायानं मुलं नवीन नवीन शब्द त्यांच्या दृष्टीपटलावर उमटवत राहतात. आज मी इयत्ता 2रीच्या भाषा विषयाच्या क्रमांक 8 ते क्रमांक 14च्या अध्ययन स्तरांसाठी कृती सुचवणार आहे. अध्ययन स्तर 8 ते 14चं जर विश्लेषण केलं ना, तर 8 ते 11 हे जे स्तर आहेत ना, हे परिचित मजकुराशी संबंधित आहेत असं आपल्या लक्षात येतं. 6व्या स्तरावर मूल 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेलं जोडाक्षरीयुक्त लहान वाक्य वाचायला शिकलेलं आहे. 6व्या स्तराची नैपुण्य पातळी म्हणजे 8वा स्तर आहे. आता 8व्या टप्प्यावर आणण्यासाठी त्याला 2-3 शब्दांची सोपी वाक्य पण परिणामकारकपणे वाचता यायला हवी. स्तर क्रमांक 9 ते 11 या स्तरांसाठी त्याला 3 ते 5 शब्दांची सोपी जोडाक्षरयुक्त लहान वाक्य टप्प्याटप्प्याने परिणामकारकरित्या वाचता येणं अपेक्षित आहे. स्तर क्रमांक 8 ते स्तर क्रमांक 11 साध्य करण्यासाठी आपल्याला मुलांच्या अभिव्यक्तीकडून वाचनाकडे जायला लागणार आहे. परिचित मजकूर वाचनाचा सराव देण्यासाठी वाचन साहित्य, मग त्या वाचनपट्ट्या वाक्यपट्ट्या असू दे किंवा वाचनपाठ असू दे, ते मुलांच्या अभिव्यक्तीतून तयार करायला लागतील. याचे काही नमुने पुढे आहेतच. अभिव्यक्ती ही मनुष्य प्राण्याची मूलभूत गरज आहे. शिकण्याच्या प्रक्रियेला मुलांची अभिव्यक्ती जोडायलाच हवी. व्यक्त होण्याची प्रक्रिया शिकण्याच्या केंद्रस्थानीच असायला हवी. अभिव्यक्तीची माध्यमं अर्थात 3 आपल्या या ठिकाणी उपयोगी येण्यासारखी आहेत. त्यातलं पहिलं म्हणजे बोलणं, याला आपण मौखिक अभिव्यक्ती म्हणतो. दुसरी अभिव्यक्तीचं माध्यम आहे कृती करणं आणि तिसरं माध्यम आहे चित्र काढणं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की मुलांना बोलायला खूप आवडतं, कृती करायलाही आवडतात आणि चित्र काढायलासुद्धा ते खूप त्याच्यामध्ये रमतात. या त्यांच्या प्रत्येक माध्यमाचा आपल्याला वाचनासाठी उपयोग कसा करून घेता येईल हे आता पाहूया. पहिली अभिव्यक्ती मौखिक अभिव्यक्ती. असं म्हटलं जातं, लँग्वेज क्लासरूम ऑलवेज शुड बी नॉयझी. भाषेच्या तासिकेला मुलांच्या आवाजाचा गोंगाट असायलाच हवा. अर्थात गप्पांना योग्य दिशा देण्याचं काम आणि कौशल्य हे आपलंच. मौखिक भाषा विकास हा वाचन आणि लेखनाचा पाया आहे. त्यामुळे त्याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायला हवं आपण शिक्षकांनी. मुलांचं बोलणं नाकारता कामा नये. त्यांच्या मौखिक अभिव्यक्तीचा आपण स्वीकार करायला हवा. याचं एक छानसं उदाहरण द्यायला आवडेल मला. माझा 1लीचा वर्ग होता. नुकतीच पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती साजरी झाली होती. 1लीतली एक मुलगी मला म्हणाली, बाई, चाचा नेहरूंना गुलाबाचं फूल आवडत होतं म्हणताना, मग गुलाबजाम पण आवडत होते का? आता हा तिच्या भावविश्वाशी प्रश्न जोडलेला असल्यामुळे मी पण म्हटलं, हो आवडत होते ना. या ठिकाणी अशा पद्धतीने मुलांच्या मौखिक अभिव्यक्तीचा आपण स्वीकार करायला हवा. तेव्हाच ती मोकळेपणाने मुक्तपणाने व्यक्त होत राहतात आणि ही त्यांची जी अभिव्यक्ती आहे ही पुढे आपल्या वाचन विकासासाठी उपयुक्त पडत राहते. आणि मुक्तपणे व्यक्त होत गेलेली मुलं पुढे मग त्यांचा कसा छान विकास होतो हेही आपल्याला अनुभवता येतं. आमच्या त्याच वर्गाचं पुढे जाऊन इयत्ता 4थीतलं उदाहरण सांगायचं झालं
तर चिन्मयी नावाची मुलगी 4थीत होती आणि त्यावेळेला मी सूर्यफुलाबद्दल वर्गात माहिती सांगितली. तेव्हा ती म्हणाली, तिची जी कल्पना तिने मांडली ती फार विलक्षण होती. ती म्हणाली, बाई, जशी सूर्यफुलं सूर्याला बघत असतात ना, तसे आम्ही तुम्हाला बघत असतो. तुम्ही सूर्य आहात आणि आम्ही सूर्यफुलं आहोत. किती सुंदर कल्पना तिच्याकडून व्यक्त झाली होती. अभिव्यक्तीचं आकाश मोकळं केल्यामुळे मुलं अशी सुंदर प्रकारे व्यक्त होतात, अशी कितीतरी उदाहरणं तुम्ही घेतली असतील. मौखिक अभिव्यक्तीद्वारे मुलांना वाचतं कसं करावं? मूल जे बोलतं तेच फळ्यावर लिहावं. मूल सहज वाचू लागतं, कारण ती त्याचीच निर्मिती असते. आपण जे बोललो ते फळ्यावर नेमकं कुठे लिहिलेलं आहे याकडे मूल येता जाता पाहत असतं. असं होता होता एक एक शब्द जो त्यानेच सांगितलेला आहे त्याच्या मनःपटलावर, दृष्टीपटलावर दृढ होत जातो. ही प्रक्रिया अगदी नैसर्गिक होत राहते. यालाच लोगोग्राफिक रीडिंग असंही म्हणतात. वाचनाच्या पुढच्या स्तराकडे जाताना शब्दांवरून लहान वाक्यांकडे जायला हवं. नमुन्यासाठी काही व्हिडिओ पाहूया. मुलांनो, आता तुमच्या हातात कापूस आहे ना? तो कसा लागतोय हाताला तुम्हाला? कापूस मऊ आहे, हो ना? आता कापूस मऊ आहे हे छोटंसं वाक्य तयार झालं. हे वाक्य आपल्याला लिहिता पण येतं बघा. हे काय, एक एक शब्द लिहित जायचा. कापूस मऊ आहे. हे बघा, हे 3 शब्द आहेत. कापूस मऊ आहे. 3 शब्द जोडल्यामुळे या 3 शब्दांचं एक छानसं वाक्य तयार झालं आणि हे वाक्य इथे संपलं म्हणून पूर्ण विराम दिला. आता वाचताना पण पूर्ण विरामाला लक्षात घेऊन कसं वाचतो आपण? कापूस मऊ आहे. पुन्हा कापूस मऊ आहे. तू वाच बघूया हे माझ्यासारखं. चैतन्य, तू वाच हे वाक्य. आत्ताच आपण कापसाचं वाक्य फळ्यावर लिहिलं होतं ना. आता त्याच वाक्यासाठी त्याच 3 शब्दांची आपण कार्ड तयार केली. शब्द कार्ड आपण वर्गात नेहमीच वाचतो, हो ना. तशीच ही 3 कार्ड तयार झाली आणि ही 3 कार्ड जर का अशी जोडली, म्हणजे 3 शब्द जोडले, तर हे एक सलग असं वाक्य तयार झालं. छोटं आहे वाक्य 3 शब्दांचं. आता ते तुम्हाला सहज वाचता सुद्धा येईल. गायत्री, हे वाचून दाखव बरं. कापूस मऊ आहे. बरोबर आहे. तन्वी, पुन्हा एकदा तू एकदा वाचन कर. कापूस मऊ आहे. छान. एक गंमत, हे एक वाक्य जसं तयार झालं तशी आणखी माझ्याकडे हे 3 शब्द कार्ड आहेत बघा. ती मी तुमच्याकडे देणार आहे. बघूया कोण लावतंय. ये बघूया, तू लाव बरं. आणि मग पुन्हा एकदा एक नवीन वाक्य तयार होईल. बरं, हे 3 शब्द कोणते आहेत? गायत्री, वाच बरं. नील आत ये. नील आत ये. तिने अगदी बरोबर क्रमाने ठेवले. हे जर क्रम चुकला असता तर, बरं असा झाला असता तर, बघा बरं वाचून. नील ये आत. नील ये आत. थोडासा क्रम बदलल्यामुळे गडबड होतीये बघा. जसं बोलतो तसं नाही झालं. जसं बोलतो तसं होण्यासाठी बघा हा असाच क्रम योग्य आहे. नील आत ये. झालं की नाही नवीन वाक्य तयार? बरं, आणखी अशा 3 शब्दपट्ट्या मी तुम्हाला देणार आहे. बघूया वाचता येतात की नाही. मुलांनो,
पहिल्यांदा आपण 2 सोपी वाक्य वाचायला शिकलो, तयार करायला शिकलो शब्दपट्ट्यांनी. आता मी आणखी तुम्हाला 3 नवीन शब्दपट्ट्या देणार आहे. या शब्दपट्ट्यांपासून जे वाक्य होणार आहे ना, ते मात्र या 2 वाक्यांपेक्षा थोडं वेगळं वाचायचं. ते कसं ते तुम्हाला लगेच कळणार पण आहे. बघूया शब्दपट्ट्या कोणत्या आहेत आपल्याकडे. हां तन्वी, हा कोणता शब्द आहे ग? आहे. आहे. चैतन्य, हा शब्द तू वाच बरं. डस्टर. आणि हा शब्द कोणता आहे? कुठे. कोणता शब्द आहे हा? कुठे. कुठे. आता हे 3 शब्द वापरून आपलं वाक्य तयार होणार आहे. बघूया तुम्हाला येत आहे का? हा तयार कर बघूया कसं होईल. डस्टर कुठे आहे? हां, मला इकडे तिकडे जर बघून सुद्धा डस्टर दिसलं नाही नेहमीच्या जाग्यावर की मी विचारते डस्टर कुठे आहे. प्रश्न विचारते ना. म्हणून या वाक्याच्या शेवटी बघा हे 3 शब्द जोडले की इथे एक वाक्य तयार होतं आहे. डस्टर कुठे आहे. आणि वाक्याच्या शेवटी प्रश्न आहे म्हणून असं प्रश्नचिन्ह द्यावं लागेल. आणि वाचताना प्रश्नचिन्ह असं जेव्हा जेव्हा दिसेल तेव्हा प्रश्न विचारताना आपण जसं बोलतो तसा आवाज बदलावा लागेल. बघा, डस्टर कुठे आहे. माझ्या मागून बोला, कसं वाक्य वाचलं. डस्टर कुठे आहे. हां, आहे ना फरक वाचनामध्ये. या चिन्हामुळे तो फरक पडलाय. हो ना. हो. मुलांना इथे बघा, एक आंब्याचं चित्र काढलंय ना. आवडलं तुम्हाला हे चित्र? हो. अरे बाप रे, केवढा मोठा हा आंबा. बघितलं. आंब्याचं चित्र बघितल्यावर ओजस काय म्हणतो? बाप रे, केवढा मोठा आंबा. आता ओजस जे म्हणाला ना ते आपल्याला लिहिता पण येतं. बघायचं. हां, अगदी तसेच शब्द आपल्याला लिहिता येतात. बघायचंय. ओजस म्हणाला बापरे. बापरे लिहित्या. बापरे. बाई, हे चिन्ह कसलं असतं? हे विराम चिन्ह आहे बा. याला उद्गार चिन्ह म्हणतात. बाई, परत हे विराम चिन्ह आलं. हो, वाक्य संपल्यावर सुद्धा विरामचिन्ह येतं. आणि विरामचिन्ह इथे शेवटी आज वाक्याचे आहे ते सुद्धा उद्गारवाचकच आहे. अचानक जेव्हा तोंडातून काही उद्गार निघतात ना तेव्हा हे चिन्ह वापरतात. याला उद्गार चिन्ह म्हणतात. आणि वाचताना सुद्धा जेव्हा आता ओजस जसं बोलला तसंच लिहिण्यासाठी आपण हे चिन्ह वापरलंय. आता पुन्हा तेव्हा जेव्हा हे वाक्य आपल्याला असं वाचलेलं दिसेल तेव्हा वाचताना सुद्धा आपण जसे बोललो ना तसंच वाचायचं. आलं का लक्षात. मुले त्यांचे अनुभव आनंदाने व्यक्त करतात. वैशिष्ट्यपूर्ण अनुभवावर आधारित त्यांच्याच शब्दात सोपे वाचनपाठ तयार करावेत. असे वाचनपाठ परिणामकारक ठरतात. याचं कारण अशा वाचनपाठांना भावनेचा टच असतो. उदाहरण द्यायचं झालं तर काही मुलं एकदा माझ्याकडे घराकडून येतानाच माकडाबद्दल सांगत आली. मी त्या आधारे वाचनपाठ वर्गात तयार केला. मुलं आनंदाने वाचण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न करू लागली. हाच तो वाचनपाठ. आज आमच्या वाडीत खूप माकडे आली होती. या घरावरून त्या घरावर उड्या मारत होती. त्यांच्यासोबत छोटी छोटी पिल्ले पण होती. त्यांनी आईच्या पोटाला घट्ट पकडले होते. त्यांच्या हातात कैऱ्या होत्या. आम्हाला फारच गंमत वाटली बाई. मुलांच्या अभिव्यक्तीचं दुसरं माध्यम म्हणजे कृती. मुलांना कृती करायला खूप आवडते. वर्गात लहान लहान कृती करण्याच्या संधी द्याव्या. उदाहरणार्थ लिंबू सरबत करणे. कृती पूर्ण झाल्यानंतर आधी काय केले, त्यानंतर काय केले
असे प्रश्न विचारत वाचनपाठ फळ्यावर लिहावा. नंतर कार्ड पेपरवर लिहून वर्गात 4 ते 5 दिवस प्रदर्शित करावा. मुलं येता जाता वाचतात. अशा प्रकारे वाचनपाठ तयार होतो. सरबत करूया. मी अर्ध लिंबू, पाणी, साखर, मीठ, ग्लास आणि लहान चमचा घेतला. ग्लासात लिंबाचा रस काढला, बिया काढून टाकल्या. नंतर ग्लासात थोडे पाणी घेतले, त्यात 3 चमचे साखर आणि चवीला चिमूटभर मीठ टाकले. चमचा घेतला आणि ढवळले. जरासे सरबत चाखून पाहिले. सरबत तयार झाले. खूप मजा वाटली. अभिव्यक्तीचं तिसरं माध्यम म्हणजे चित्र काढणं. चित्र काढायला मुलांना खूप आवडतं. चित्रातून त्यांच्या कल्पना, विचार व्यक्त करत असतात ते. त्यांना मुक्तपणे चित्र काढू द्यायला हवी. त्यासाठी साहित्य देखील शाळेत उपलब्ध करून द्यायला हवं. भिंतीवर सुद्धा चित्र काढायला जागा हवीच. मूल त्याने काढलेलं चित्र शिक्षकाला समजून सांगतं. तेव्हा मुलं जे काही सांगतात ते शिक्षकानं त्या चित्राजवळ लिहून द्यावं. मूल सहज वाचतं, कारण ती त्याचीच निर्मिती आहे. शिक्षकाने मुलांना अक्षर आणि स्वरचिन्ह यांचा परिचय याच प्रवासात अलगदपणे समोर मांडायचा असतो. असे वाचन साहित्य परिणामकारक ठरते. अशा वाचन साहित्यातील शब्द, वाक्ये मुले विसरत नाहीत. त्यातूनच लिपी परिचय होत जातो. यासाठी एक नमुना. थोडक्यात काय, मुलांच्या अभिव्यक्तीशी वाचन जोडावं लागेल. पुढे जाऊन आपण असंही म्हणू शकतो की मुलांना जे अनुभव मिळतात त्या अनुभवांनाच आधारित काही वाचनपाठ तयार करता येतील. वर्गात हेतुतः अनुभव देऊन खोपा नावाचा असाच वाचनपाठ मी मुद्दाम वर्गात तयार केला, नमुन्यासाठी तोही. खोपा. गायत्रीने शाळेत खोपा आणला. बाईंनी खोप्याबद्दल खूप छान माहिती सांगितली. नंतर आम्ही खोपा हातात घेऊन पाहिला. बाईंनी लगेचच टीव्हीवर खोप्याचा व्हिडिओ दाखवला. शुभ्र आपल्या पिल्लांसाठी उंच झाडावर खोपा कसा विणते हे आम्हाला समजले. खूप गंमत वाटली. बाईंनी खोपा वर्गात टांगून ठेवला आहे. अध्ययन स्तर क्रमांक 12 ते 14 हे गाठण्यासाठी अपरिचित मजकूर समजपूर्वक आणि परिणामकारकपणे वाचता यावा, यासाठी विशेष अध्ययन अनुभवांची योजना आपल्याला करावी लागणार आहे. अध्ययन स्तर 12 गाठण्यासाठी 3 ते 5 सोप्या शब्दांची वाक्य वाचता येणं अपेक्षित आहे. अध्ययन स्तर 13 गाठण्यासाठी जोडाक्षरयुक्त शब्दासह 3 ते 5 सोप्या शब्दांची लहान वाक्य वाचता यायला हवीत. अध्ययन स्तर 14 हा उच्चतम स्तर आहे. वाचनाच्या या उच्चतम स्तरावर इयत्ता 2रीचे विद्यार्थी आता 4 ते 5 सोप्या शब्दांची वाक्य अचूकपणे, आरोह अवरोहासह तसंच योग्य गतीनं वाचायला आता शिकणार आहे. शेवटचे हे 3ही स्तर गाठण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि आनंददायी वाचन साहित्य म्हणजे गोष्टींची पुस्तके. अर्थात गोष्टींची पुस्तके वाचून घेताना विशेष मेहनत घ्यावी लागेल शिक्षकांना आणि विशेष पद्धतीने हे करून घ्यावं लागेल, जसं की सहभागी वाचन. सहभागी वाचनाचा एक नमुना खास आपल्यासाठी व्हिडिओद्वारे आता मी सादर करणार आहे. तर मित्रांनो, आज आपण हे गोष्टीचं एक पुस्तक वाचूया. याच्यामध्ये भाकरीची गोष्ट आहे आणि म्हणून या पुस्तकाला नावसुद्धा भाकर असं दिलं आहे. आता बघा या पुस्तकातली ही जी सगळी चित्रं आहेत ही नुसती चित्रं नाहीत चित्रकाराने काढलेली, तर ही छायाचित्र आहेत, फोटो आहेत. ही छायाचित्र काढली आहेत निलेश निमकर यांनी आणि ही गोष्ट लिहिली आहे म्हणजेच या गोष्टीचं लेखन केलं आहे ते सुद्धा निलेश निमकर यांनी.
म्हणून इथे लिहिलंय बघा, लेखन आणि छायाचित्रण निलेश निमकर. इथे बघा भाकऱ्यांची टोपलीच आहे आणि इथून गोष्टीला सुरुवात होते. माझ्या मागून म्हणा, वाचा, म्हणजे काय होईल, हळूहळू तुम्हाला सुद्धा ही गोष्ट वाचता येणार आहे. मला चटणी भाकर खायला खूप आवडते. आता इथे बघा, जी गोष्ट सांगते आपल्याला भाकरीची, ती मुलगी आपल्या ताईला भाकरी करताना बघतीये. माझी ताई भाकर करते, कधी ज्वारीची तर कधी बाजरीची. अशीच ही गोष्ट बघा पुढे पुढे जाते. इथे ताई पीठ मळताना दिसतेय, म्हणून गोष्टीत काय लिहिलं तिने, आधी ती पीठ घेते, त्यात गरम गरम पाणी घालते, मग पीठ चांगलं मळून घेते, पचक पचक, धबक धबक, मग ती पिठाचा गोळा बनवते, भला मोठा. बघा चित्रात दिसतोय भला मोठा, गोल गरगरीत, गुळगुळीत आणि मऊ मऊ, जसा काही खेळायचा चेंडू. अशीच ही गोष्ट पुढे पुढे जाते बघा. आणि आपल्याला दिसेल, अगदी पुढे पुढे गेली, भाकरी फार मोठी झाली. अरे बाप रे, केवढी ही भाकर, हातात मावतही नाही. बघणाऱ्याला वाटते आता नक्की मोडणार. वाचनात गंमत असते. कोणीतरी आपल्यासाठी काहीतरी छान लिहून ठेवलंय याची जाणीव व्हायला लागते आणि मुलं आता स्वयंस्फूर्तीने वाचायला लागतात. डावीकडून वाचले जाते हेही नकळत मुलांच्या लक्षात यायला लागतं. गोष्टीची पुस्तके निवडताना कमी शब्दांची निवडावी, चित्रे मात्र मोठी हवी. चित्रात गोष्ट असते आणि मजकुरातही तीच गोष्ट असते हे समजत जातं. यानंतर एक व्हिडिओ सादर होतोय. इयत्ता दुसरीतली गायत्री असाच अपरिचित मजकूर वाचतानाच प्रयत्न करते. गोष्टीचं नाव आहे पतंग. निळा पतंग, पिवळा पतंग, हिरवा पतंग, लाल पतंग, काळा पतंग, नारंगी पतंग, आकाशात उडतात पतंग, आकाशातून उडतात, खाली पडतात. थांब एक मिनिट. तुला चित्रात काय दिसतंय बघ. पहिल्या चित्रात पतंग कुठे जात आहेत, आकाशात उडताना दिसत आहेत, म्हणून काय लिहिलंय, आकाशात उडतात पतंग. हो ना, बोट ठेव, त्या काय लिहिलंय तिथे, आकाशात उडतात पतंग. आणि दुसरं वाक्य लिहिलंय ते त्या चित्राशी जुळतंय का बघ. त्या चित्रात काय कसं दिसत आहेत तुला पतंग. आता पुढच्या चित्रात, दुसऱ्या पानावरच्या चित्रात पतंग कसे होत आहेत, खाली पडतात, आकाशातून खाली पडताना दिसतात. आणि म्हणून काय लिहिलंय, वाच पुन्हा, आकाशातून खाली पडतात पतंग. बरोबर आहे. तुझ्या लक्षात आलंय, जसं चित्रात दिसतंय तेच लिहिलंय. हो ना ग, छान. राणी, राणी, राणी आणि रमा दोघी बाहेर, बहिणी आहे तो नेहमी राणी व
रमा एकत्र धा तो तुला दिसतंय ना चित्रामध्ये बघ, इथे त्या दोघी घराच्या अंगणात किंवा घराच्या आजूबाजूच्या परिसरात ना फिरतायत, एकत्रच आहेत. सगळीकडे जिथे जातील खेळताना पण एकत्रच आहेत, एकत्र राहतात, हो की नाही? चित्रात पण आपल्याला दिसतंय तेच इथे लिहिलंय. असत एक दिवस रमा अंघोळ करत होती. कुठे या चित्रातील रमा कुठे आहे मग? रमा कुठे आहे दाखवशील? चित्रामध्ये रमा कुठे आहे मग? कारण लिहिलंय, काय लिहिलंय? रमा अंघोळ करत होती, म्हणजे चित्रातलीच रमा आहे. रमा अंघोळ करत होती. राणी पण तिच्याबरोबर आंघोळ करू लागली. हे बघ, तू जे वाचलंस ते चित्रात दिसतंय तुला? काय दिसतंय चित्रात सांग बघू? त्या दोघे आंघोळ करत आहेत. आधी एकटी रमा आंघोळ करत होती आणि मग तिचं बघून तिची बहीण राणी सुद्धा तिच्यासोबत आंघोळ करते. हे चित्रातही दिसतंय आणि जे चित्रात आहे ते आपल्याला इथे लिहिलेलं दिसतंय. बरोबर आहे? शेवटी एवढंच सांगेन, मूल वाचायला शिकणार ते वाचूनच. मुलांचा वाचते होण्याचा प्रवास आपण सारे आनंददायी आणि यशस्वी करूया. धन्यवाद.